महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार करण्यात आला। प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजिता चाकोते, स्वाती बडगू, संजय कोळी आणि राजू पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शुक्रवारी जागृती माता मंदिर, शाहीर वस्ती, मंत्री चंडकनगर, होमकर नगर या परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवार संजय कोळी यांनी अनेक विकास कामं आपण प्रभागात केली असून उर्वरित कामं पुढील 5 वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली। आणि शाहीर वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आज प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर महिलांनीच आवर्जून सांगत आहे की आपण भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरच बटन दाबणार आहोत। आज ह्या ठिकाणी आमचे रणजिता चाकोताई, बडगुताई आणि राजकुमार पाटील आणि जागृती नवरात्र महोत्सव मंडळाची आज पूजा करून आम्ही या खऱ्या अर्थाने ह्या भागात आज प्रचार फेरी म्हणा आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीने केलेले काम विजयकुमार देशमुख मालकांनी या शाहीर वस्तीमध्ये प्रत्येक घरोघरी प्रत्येक प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी पेवर ब्लॉक आणि अंडरग्राऊंड वायर हे केलेलं आहे आणि विकासाच्या जोरावर या ठिकाणी मतदान मागत आहोत। मी प्रभागात फिरत असताना होम टू होम प्रचार करत असताना आज जवळजवळ 6वा-7वा दिवस आहे, पण आम्ही आज शाहीर वस्ती भागामध्ये आलेलो आहे। शाहीर वस्ती भागामध्ये घरोघरी तिथं सबमर्सिबल पंप मारून आणि घरोघरी पाणी द्यायचं जे काम एक स्तुत्य उपक्रम केलेलं आहे, त्या माता भगिनी ते सगळ्या मतदार आमच्या घरोघरी गेल्यावर कौतुक करत आहेत। युवकांसाठी एक चांगलं जागृती जिमच्या वतीने एक चांगलं जिम या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे। अशा एक मोठा हॉल आहे। आता बेरोजगारांसाठी किंवा युवकांना एक चांगली संधी मिळायला पाहिजे असं रूपाभवानी चौकामध्ये संजय कोळी यांनी मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालका यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी आणून तिथं 15 गाळे बांधून द्यायचा संकल्प। आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही न जाता आम्ही काय विकास करू शकतो, भारतीय जनता पार्टी काय विकास करू शकते, आम्ही सगळे जे उमेदवार आहोत सक्षम आहोत। या सगळ्या माता भगिनींसाठी, या मतदारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल राहू दे किंवा कुठल्याही अडचणी राहू द्या महानगरपालिकेच्या, त्यांना सामोरं जाऊन आम्ही अडचणी सोडू शकतो हे आम्ही आमच्या मतदारांना आव्हान देऊ इच्छितो। येणाऱ्या 15 तारखेला सिद्धेश्वर महाराजांची जत्रा असले तरी सगळ्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आणि मतदान करावं। चारीच्या चारी कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबावं आणि भरघोस मतांनी निवडून मी मागच्या 4-5 दिवसांमधून प्रचाराच्या माध्यमातून थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनतेशी चर्चा करताना एक समस्या मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे महिला सक्षमीकरण। महिला स्वतःहून सांगतायत, ताई आम्हाला काहीतरी उद्योग द्या, आमच्या हाताला काहीतरी काम द्या। मग त्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यात तर कुटुंब सक्षम होतो आणि कुटुंब सक्षम झाला तर समाजाची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत म्हणून देवाभाऊंची लाडकी बहीण योजना आहेच आहे, शिवाय अजून कसं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल याकडे आमच्या 4ही उमेदवारांचे लक्ष असेल। आणि प्रभाग क्रमांक 3च्या सगळ्याच मतदारांना माझी विनंती आहे की 15 तारखेला मतदानाच्या दिवशी पूर्ण पॅनल निवडून देण्यासाठी मी प्रत्येक मतदारांना विनंती करते। धन्यवाद। इथं तेलुगू भाषा आमच्या बडगुताई खूप छान प्रकारे समजवत होत्या। आता आम्ही नंतर काल दाळगे प्लॉटला कन्नडमध्ये मी बोलत होते। आज दादांच्या एरियात आलो आहे आम्ही शाहीर वस्तीमध्ये। हाच सोलापूरचा अभिमान आहे आणि नक्कीच इथे आमदारांच्या मार्फत आणि आमदार देशमुख अण्णांच्या मार्फत आणि संजय अण्णांच्या मार्फत मूलभूत गरजा तर पोचवल्या गेलेल्या आहेत। आम्ही रस्ते कॉन्क्रीटचे बघतोय, पाण्याच्या सोयी सुविधा बघतोय, ड्रेनेजची व्यवस्था बघतोय, पण पुढचे नक्कीच आमचा हा ध्येय आणि दृष्टी घेऊन आम्ही येत आहोत की महिलांच्या आरोग्यविषयाच्या कार्यशाळा, आरोग्याचे शिबिरं, अंगणवाडी सेविकांच्या काही समस्या, असे बरेच विषय युवकांचे समस्या घेऊन पुढे चाललो आहोत।